Hello everyone, welcome to विद्या मंदिर IIT नीट सेल आणि मी आहे संदीप पाटील. तर आज बोहर्स ॲटॉमिक मॉडेल ह्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी आपण रुदरफोर्ड्स मॉडेल ऑफ ॲन ॲटमचे लिमिटेशन्स बघितले. त्यानंतर ॲटॉमिक स्ट्रक्चरमधले काही कन्सेप्ट्स लाईक proton number, or we can say atomic number, atomic mass number, neutron number, isotopes, isobars असे बेसिक कन्सेप्ट्स आपण डिस्कस केले. आज आपण बोहर्स मॉडेलकडे का वळलो? कारण की रुदरफोर्ड्स मॉडेलमध्ये काही लिमिटेशन्स आहेत. सम ड्रॉबॅक्स वर देअर, सम शॉर्ट कमिंग्स वर देअर. त्रुटी होत्या त्यामध्ये. पहिली त्रुटी अशी होती, इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या अवतीभोवती फिरतायत. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस, बट हाऊ दे आर रिव्हॉल्विंग, त्यांचा जो काही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ह्या संदर्भात कुठंच काही बोलण्यात आलं नाही. रुदरफोर्ड्स मॉडेल स्टेबिलिटीबद्दल काही बोलू शकला नाही. त्यानंतर रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन कंटिन्युअसली काय करणार आहे? एनर्जी लूज करणार आहे. आणि एनर्जी लूज झाल्यानंतर दॅट इलेक्ट्रॉन शुड फॉल इन टू द न्यूक्लियस. पण हे असं होत नाहीये. असं होत नाही तर का होत नाही हेही रुदरफोर्डला सांगता आलेलं नाहीये. देअरफॉर नाव रुदरफोर्ड, सर अर्नेस्ट रुदरफोर्ड, त्यांचे स्टुडंट नील्स बोहरने काय केलं? रुदरफोर्ड्स मॉडेल जो आहे तो त्याचे काही जे मेन पॉइंट्स आहेत ते रिटेन आहे तसं ठेवलं. आणि कुठे लिमिटेशन्स येतात ना, त्या लिमिटेशन्सच्या संदर्भात काही कॉन्क्लुजन्स किंवा काही उत्तरं त्यांनी दिली, काही भाकितं केली. पॉस्च्युलेट्स ऑफ बोहर्स मॉडेल असं आपण त्याला म्हणतो. त्या भाकितांना, त्या what you can say, those are hypothesis किंवा postulates. What were the postulates of Bohr's model? नील्स बोहर मॉडेलचे postulates कोणते आहे? पहिलं postulate बघा, इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट्स. बोहरने काय सांगितलं? समजा हा केंद्रक आहे. केंद्रक मीन्स न्यूक्लियस, पॉझिटिव्हली चार्ज. तर इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन दिस सर्क्युलर ऑर्बिट्स. हे सर्क्युलर ऑर्बिट्स आहे, पाथ्स आहेत. व्हॉट इज अ ऑर्बिट? द पाथ अराउंड द न्यूक्लियस फ्रॉम अ फिक्स्ड डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस in which electrons are moving. The fixed paths around the nucleus. त्या पाथ्सना, त्या मार्गांना, त्या रस्त्यांना आपण काय म्हणतो? ऑर्बिट. सो रुदरफोर्ड मॉडेल ड्रॉबॅक्स. आफ्टर द रुदरफोर्ड्स मॉडेल देर वर ड्रॉबॅक्स इन द रुदरफोर्ड्स मॉडेल. सो नील्स बोहर काय करायला लागले? त्याच्यामध्ये जी त्रुटी आलेल्या आहेत त्या त्रुट्यांचं काय करायला समाधान, म्हणजे काय की त्याच्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत रुदरफोर्ड्स मॉडेलमध्ये, ओके, तर त्याचे सोल्युशन्स काढण्याचा प्रयत्न नील्स बोहर करतायत. नील्स बोहर हे सांगतायत की सेंट्रल पार्ट ऑफ द ॲटम इज द न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन फिक्स्ड ऑर्बिट्स. त्या फिक्स्ड ऑर्बिट्स ना, त्या फिक्स्ड पाथ्स वर द्या. ओके, सो हिअर so electrons are moving around the nucleus in fixed orbits. Okay, ठीक आहे. तर these orbits were called by Bohr as energy levels असंही म्हटलेलं आहे. energy levels. So these orbits, बोहर्स मॉडेलचे जे ऑर्बिट्स आहेत, ते इलेक्ट्रॉन्स या ऑर्बिट्समध्ये मूव्ह होतोय असं सांगतोय तो. पण ते
those electrons are, what you can say, those electrons are moving in orbits known as energy levels. दुसरी गोष्ट, हे दुसरा पॉइंट जो आहे तो स्टेबिलिटी बद्दल बरचसं काही सांगून जातो. तो स्टेटमेंट असा आहे, ॲज लॉंग ॲज इलेक्ट्रॉन इज मुव्हिंग इन दिस सर्क्युलर ऑर्बिट, इट नायदर लुजेस नॉर गेन्स एनर्जी. म्हणजे काय, ॲज लॉंग ॲज जोपर्यंत, ॲज लॉंग ॲज इलेक्ट्रॉन moves in these orbits, energy is neither lost nor gained. म्हणून ह्या ऑर्बिट्सना बोहरनी नाव दिलं स्टेशनरी, स्थिर, स्टेशनरी ऑर्बिट्स. So whenever electrons are moving in this stationary orbits मध्ये हे इलेक्ट्रॉन जोपर्यंत मूव्ह होत आहेत तोपर्यंत एनर्जी स्थिर राहते. आर यू गेटिंग? व्हेरी इम्पॉर्टंट. नाउ these orbits, these stationary levels, those were named as, किंवा त्यांना एक आपण काय केलं, डिजिग्नेशन दिलं. ओके, एक काम करूया, हे न्यूक्लियस आहे, हा पहिला शेल, फर्स्ट ऑर्बिट, त्याला आपण म्हणूया n इज इक्वल टू 1. n म्हणजे काय, पुढे आपण बघणार आहोत, प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतात त्याला, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. n इज इक्वल टू 1. n इज इक्वल टू 1 शेलला नाव दिलेलं आहे के शेल. n इज इक्वल टू 2 ला काय म्हणतो, l शेल, सो ऑन, k l m n सो ऑन. आर यू गेटिंग? सो as again energy of electron increases, energy of electron increases, वाढतं, energy of electron increases as we move away from the nucleus. न्यूक्लियस पासून इलेक्ट्रॉन लांब 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 चाललाय, तर न्यूक्लिअर चार्ज कमी पडतोय त्याला होल्डिंग साठी. ओके, सो एनर्जी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग ॲज द शेल नंबर इन्क्रीजेस. बरोबर आहे का? पण लक्षात घ्या, एक पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये मूव्ह होत असताना त्याची एनर्जी स्थिर असते. n इज इक्वल टू, आता एक्झाम्पल मगाशी मी सांगितलं, हे बघा, हा न्यूक्लियस, हा n इज इक्वल टू समजा 1 आहे, n इज इक्वल टू 1, एनर्जी फिक्स आहे. जोपर्यंत n इज इक्वल टू 1 मध्ये तो राहील त्याची एनर्जी फिक्स आहे. n इज इक्वल टू 2 मध्ये गेला त्याची एनर्जी वाढली. त्यामध्ये फोर्थ पॉस्ट्युलेट आपण असं घेऊ शकतो, व्हेन एन इलेक्ट्रॉन मूव्स फ्रॉम लोअर टू हायर एनर्जी. समजा तुम्ही त्या ॲटमला हीट केला, एनर्जी दिला, हीट एनर्जी दिला, तर इलेक्ट्रॉन फ्रॉम फर्स्ट शेल, सपोज इट गेट्स एनर्जी, इट विल गेट एक्साइटेड अँड मूव टू द, त्याला एनर्जी मिळाली, तो एक्साइटेड झाला, इट गोज टू द हायर एनर्जी लेवल. सो हायर एनर्जी लेवलकडे जायचं आहे, एनर्जी इज ॲब्झॉर्ब्ड. ह्या उलट आपण विचार केला तर हायर एनर्जीचा लोअर कडे चाललाय, समजा n इज इक्वल टू 2 चा n इज इक्वल टू 3 कडे येतोय, तर काय होईल, एनर्जी इज ॲब्झॉर्ब नाही, इव्हॉल्व्ड ऑर लॉस्ट. म्हणजे अजून एक पॉस्ट्युलेट आला, when an electron jumps from किंवा moves from lower energy to higher, what happens to the energy? Energy is absorbed. And when electron moves from higher to lower, energy is released or evolved. Very good. बघा, when electron moves from higher, lower पासून higher, lower to higher, काय होईल? Energy is absorbed.
एनर्जी लागणार आहे त्याला पुढे जाण्यासाठी. एनर्जी इज ॲब्झॉर्ब आणि हायर टू लोअर कडे आला एनर्जी इज रिलीज्ड. एनर्जी इज रिलीज्ड. एनर्जी इज रिलीज्ड. बघा बोहर्स पॉस्ट्युलेट्स आपण बघतोय. पहिलं पॉस्ट्युलेट असं आहे की इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग इन ऑर्बिट्स. These orbits are called as stationary orbits. स्टेशनरी का म्हटलं? जोपर्यंत एखादा इलेक्ट्रॉन त्या पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये फिरत राहणार, तो कितीही फिरला तरी देखील त्याची एनर्जी रेडिएशन होत नाही. एनर्जी दिलीही जात नाही आणि घेतलीही जात नाही. आणि समजा एनर्जी त्याला दिली तर तो त्या शेल मध्ये राहणार नाही, तो पुढच्या ऑर्बिट मध्ये जाणार. शेल और ऑर्बिट, त्या ऑर्बिट मध्ये जाणार. सो लोअर टू हायर एनर्जी इज ॲब्झॉर्ब, हायर टू लोअर एनर्जी इज रिलीज्ड. कळतं का बघा? व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट पॉइंट बघा. हे ऑर्बिटचं बोललो आपण, एनर्जीचं बोललो, ऑर्बिटचं बोललो आणि एनर्जीचं बोललो. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट. व्हॉट इज द नेक्स्ट पॉइंट? तर नेक्स्ट पॉस्ट्युलेट जो आहे तो अत्यंत महत्वाचा. द फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची जी फ्रिक्वेन्सी आहे, तीव्रता आहे. सो दॅट इलेक्ट्रॉनची फ्रिक्वेन्सी वेन द इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग अराउंड द न्यूक्लियस, बोहरनं दिलं, इज इक्वल टू डेल्टा ई. म्हणजे हे चेंज इन एनर्जी. इलेक्ट्रॉन ज्यावेळी एका शेलमधून दुसऱ्या शेलमध्ये चेंज इन एनर्जी बाय एच. किंवा तुम्ही असंही घेऊ शकता, हे न्यू म्हणायचं. न्यू ह्याला असंही डेल्टा ई इज इक्वल टू एच न्यू. एच हा काय? प्लँक्स कॉन्स्टंट म्हणून आहे. काय? प्लँक्स कॉन्स्टंट. त्या प्लँक्स कॉन्स्टंटच्या संदर्भात आपण पुढच्या भागात बोलणार आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ प्लँक्स कॉन्स्टंट. जसा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असतो जी, तसाच प्लँक्स कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. तर ज्यावेळी हा इलेक्ट्रॉन असा मूव्ह होतो त्याची फ्रिक्वेन्सी किती असते? न्यू इज इक्वल टू डेल्टा ई बाय एच, किंवा डेल्टा ई चेंज इन एनर्जी इज इक्वल टू एच न्यू. आणि लक्षात ठेवा मुलांनो, हे जे चेंज इन एनर्जी आहे ती कधीही होल नंबर ऑफ एच न्यू मध्ये येते. म्हणजे काय? 1 एच न्यू, 2 एच न्यू, 3 एच न्यू, 4 एच न्यू असं कधीच येणार नाही. अर्धा एच न्यू, पावशेर एच न्यू, चतकोर एच न्यू, फ्रॅक्शनल एच न्यू असं येणार नाही. म्हणजे काय? त्या पॅकेट्स ऑफ एनर्जीला क्वांटम असं नाव दिलेलं आहे. काय नाव दिलेलं आहे? क्वांटम. वेन एन इलेक्ट्रॉन मूव्स फ्रॉम लोअर टू हायर, चेंज इन एनर्जी डेल्टा ई किती असणार आहे? एन एच न्यू. काय असणार आहे? एन मीन्स नंबर. दॅट इज 1 एच न्यू, 2 एच न्यू, 3 एच न्यू, 4 एच न्यू, 5 एच न्यू. ओके. सो दॅट इज द एनर्जी इज, असं म्हटलं जातं, एनर्जी इज क्वांटाइज्ड. क्वांटाइज्ड म्हणजे काय? फिक्स्ड. बरोबर आहे ना? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता समजा आपण असं लॅडर किंवा पायऱ्या चढून जातो, सीडी चढून जातो. सीडी चढून जात असताना आपण काय करतो? एक पाऊल जाऊ शकतो, 2 एखादा मिस करून दुसरा पाऊल पुढे टाकू शकतो. असा अरे गिडी 2 सीड्या पुढे गेलो आपण, तर पण तो कसा होल नंबर आहे ना. पण असं नाही अर्धा, पावशेर असं नाही, होल नंबर मध्ये जायचं आहे. सो दॅट इज एन एच न्यू. बघा अरे गिडिंग. ठीक आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो, तो आहे अँग्युलर मोमेंटम. फिजिक्स मध्ये हा पार्ट येतो. अँग्युलर मोमेंटम एम व्ही आर इज इक्वल टू एन एच बाय 2 पाय. हे काय आहे बरं? सांगतो. समजा हा न्यूक्लियस आहे, केंद्र न्यूक्लियस, बरोबर आहे का? आणि इथे ह्या शेलमध्ये इलेक्ट्रॉन असा फिरतो. हा इलेक्ट्रॉन त्या शेलमध्ये कधीपर्यंत फिरू शकतो? जोपर्यंत त्याचा अँग्युलर मोमेंटम, काय बरं? अँग्युलर मोमेंटम इज एम व्ही इज
मोमेंटम, लिनियर मोमेंटम, आणि आर हा रेडियस, होय ना, इथं मध्यवर्ती असं लिहूया, हा रेडियस है ना. त्याचा अँग्युलर मोमेंटम शुड बी NH/2π इतकं असलं पाहिजे. N इज द शेल नंबर, प्रिन्सिपल क्वांटम नंबर, 1h 2h 3h 4h 5h असं, बरोबर आहे. ह्याचा अर्थ काय झाला लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन असा मूव्ह होतोय न्यूक्लियसच्या अवतीभोवती. तो असा जात असताना बरं का असा गेला, असा पाथ इकडे त्याला वळायचं आहे, असं आणि त्याला ही हॅज टू बॅलन्स दॅट फोर्स टुवर्ड्स द सेंटर. जो फोर्स आहे ना त्याला सेंट्रिपिटल, आणि अवे फ्रॉम द सेंटर काय, सेंट्रीफ्युगल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो, समजा एका वळणावर आपण गेलो आणि अशी गाडी आपण वळवतोय किंवा सायकल अशी वळवत असताना काय होतं बघा, असं वळवत असताना आपला भार अलगदपणे इकडे जातो, आणि असा आपण सर्कल काढला, असा इमॅजिनरी सर्कल जर काढला तर टुवर्ड्स द सेंटर, मग असं वळवल्यानंतर आपण असं वळूनच जातो का, असं परत असा स्ट्रेट होतो, बरोबर आहे ना. डू यू अंडरस्टँड. सो दिस इज अ बॅलन्स्ड फोर्स, दॅट इज MVR, अँग्युलर मोमेंटम म्हणायचं त्याला. तर इलेक्ट्रॉन कधीपर्यंत त्या पर्टिक्युलर शेलमध्ये फिरू शकतो, किंवा त्या शेलमध्ये तो कधी फिरण्याच्या लायकीचा होतो, ज्यावेळी त्या इलेक्ट्रॉनची अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू, अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, MVR इज इक्वल टू NH/2π. समजतं का मला. आर यू गेटिंग. सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉस्ट्युलेट्स ऑफ बोहर्स मॉडेल ऑफ एन ॲटम. बोहर्स मॉडेल ऑफ एन ॲटम चे हे भाकीत आहेत. पहिलं त्यांनी काय सांगितलं की फिक्स्ड ऑर्बिट्स आहेत, बरोबर आहे. आणि जोपर्यंत ह्या ऑर्बिटमध्ये, पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये एखादा इलेक्ट्रॉन फिरणार त्याची एनर्जी फिक्स्ड असणार. समजा त्याने एनर्जी एक्स्ट्रा घेतली, तो हायर एनर्जीला गेला, दिली तर लोअर एनर्जीला गेला. न्यूक्लियस पासून लांब 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 सरकतोय तर काय होईल, त्याची एनर्जी वाढतच जाते. आर यू गेटिंग. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळी एनर्जीचा सवाल येईल तर एनर्जी इज क्वांटाइज्ड म्हणजे पॅकेट्स ऑफ एनर्जी, पॅकेट फिक्स्ड, 1hν 2hν 3hν असं कधीही होणार नाही. एनर्जीचं घेवाणदेवाण अर्धा, पावशर, गिरदा, चतकोर असा बिलकुल प्रकार तिथं होणार नाहीये. सो दीज आर द पॉस्ट्युलेट्स ऑफ बोहर्स मॉडेल ऑफ एन ॲटम. नील्स बोहर हे रदरफोर्डचे स्टुडंट आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, सर रदरफोर्ड तुमचं बरोबर आहे, न्यूक्लियस आहे, इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग, पण हे इलेक्ट्रॉन्स हाऊ दे आर रिव्हॉल्विंग इन सर्क्युलर ऑर्बिट्स, आणि इन दॅट सर्क्युलर ऑर्बिट्स एनर्जी इज फिक्स्ड. जोपर्यंत त्या ऑर्बिटमध्ये तो फिरत राहणार त्याची एनर्जी चेंज होणार नाही. पण जर समजा त्याला पुढे जायचं आहे त्याची एनर्जी वाढणार, म्हणजे तो घेणार एनर्जी. लोअर टू हायर एनर्जी इज ॲब्झॉर्ब अँड हायर टू लोअर एनर्जी इज रिलीज्ड. सो दीज आर द इम्पॉर्टंट पॉस्ट्युलेट्स ऑफ बोहर्स मॉडेल ऑफ एन ॲटम. बोहर्स मॉडेल ऑफ एन ॲटम. आणखीन काही आपण काय करायचे, न्यूमेरिकल्ससाठी काही गणितं आपल्याला सॉल्व्ह करावी लागतात. फिजिकल केमिस्ट्रीचा भाग आहे. तर काही रिझल्ट्स फ्रॉम बोहर्स मॉडेल, काय बोललो मी, रिझल्ट्स फ्रॉम बोहर्स मॉडेल म्हणून असा एक पार्ट येणार आहे जिथे आपण प्रॉब्लेम्स घेणार आहोत, बरोबर आहे का बघा. सो आपण पहिल्यांदा जे थॉम्सन्स मॉडेल बघितला, त्याच्यात काही त्रुटी आल्या. मग रुदरफोर्ड्स मॉडेलमध्ये काही लिमिटेशन्स येत आहेत, तर दोज लिमिटेशन्स आर सॉल्व्ड बाय बोहर्स मॉडेल, बोहर्स पॉस्ट्युलेट्स. कळतं का. ओके, नाउ नेक्स्ट वन, लेट अस सी व्हॉट इज द नेक्स्ट पार्ट. आता बघा, इलेक्ट्रॉन्स मूव्ह ओनली इन दोज ऑर्बिट्स in which angular momentum, electrons move only in those orbits
इलेक्ट्रॉन त्याच ऑर्बिटमध्ये फिरतात जिथं अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू NH/2π. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू NH/2π. हे होते बोहर्स पॉस्च्युलेट. काय काय होते बरं? सेंट्रल पार्ट ऑफ द ॲटम इज द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द न्यूक्लियस इन सर्क्युलर ऑर्बिट्स. त्या ऑर्बिट्सना फिक्स्ड एनर्जी असते. त्या ऑर्बिट्सना डिस्क्रीट म्हटलेलं आहे. डिस्क्रीट DISCRETE. डिस्क्रीट म्हणजे फिक्स्ड. डिस्क्रीट ऑर्बिट म्हटलेलं आहे. डिस्क्रीट ऑर्बिट आर हॅव्हिंग स्टेशनरी एनर्जी लेवल. जोपर्यंत त्या शेलमध्ये फिरत राहणार एनर्जी चेंज होणार नाही. लोअर टू हायर गेला एनर्जी ऍब्झॉर्ब. हायर टू लोअर आला एनर्जी इज रिलीज. किती? इन क्वांटम, क्वांटाइज्ड पाकिट ऑफ एनर्जी NH. डेल्टा इज इक्वल टू H न्यू. डेल्टा इज इक्वल टू H न्यू. व्हॉट इज H? प्लँक्स कॉन्स्टंट. न्यू फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनची फ्रिक्वेन्सी आहे. ते डिटेल्स पुढे येत आहेत. बरोबर आहे. मग इलेक्ट्रॉन त्याच ऑर्बिट्समध्ये फिरतो ज्याची अँग्युलर मोमेंटम MVR इज इक्वल टू NH/2π असतो. ठीक आहे. आता मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक प्रश्न विचारलेलो तुम्हाला. डिस्टिंग्विश or differentiate between isotopes and isobars. बघू त्याचा आन्सर काय येतो. आयसोटोप्स अँड आयसोबार्सचा डिफरन्शिएशन काय येतो आपल्याला. लेट अस सी. सो इथं मी लिहिणार आहे आयसोटोप्स. आयसोटोप्स सेम प्लेस इन द पिरियॉडिक टेबल. आयसोटोप्स आणि इकडं मी लिहिणार आहे आयसोबार्स. काय लिहिलं इथं? दीज आर ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट. पहिला पॉइंट, ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट असतात. हे सेम एलिमेंट. एलिमेंट इज द सेम. ॲटम्स ऑफ सेम एलिमेंट असं आहे. बर हे काय आहे? ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट. डिफरंट एलिमेंट. सेकंड, they have same atomic number. इथं काय? एलिमेंटच वेगळा आहे. atomic नंबर कुठला सेम येणार नाही. ओके. डिफरंट atomic नंबर. atomic नंबर कसं लिहितात? Z. डिफरंट Z म्हणा. Z इज atomic नंबर. ओके. थर्ड, they have same mass number. they have So, here atoms of the same element having same atomic number but different atomic mass number. These are atoms of different elements having same atomic mass. Here बघा, atoms of the same element having different atomic masses. Here atomic masses किंवा atomic mass number different. हे काय? atomic mass number same. हा काय डेफिनेशनच लिहिल्यासारखं झालं ना. पण आणखीन काय महत्वाच्या गोष्टी आहेत बघूया. हे बघा, सेम एलिमेंट असल्या कारणानं, एलिमेंट सेम आहे तर त्याचे काय केमिकल प्रॉपर्टी सेम असते. पण जसं ॲटॉमिक मास वाढायला लागला, वजन वाढत आहे ना, तर फिजिकल प्रॉपर्टीज वाढणार. भौतिकदृष्ट्या वेगळे असावेत पण रासायनिकदृष्ट्या केमिकली दे आर द सेम. मग असं लिहूया ह्यांचं सेम केमिकल प्रॉपर्टीज. इकडे काय लिहिता येईल? डिफरंट केमिकल प्रॉपर्टीज. हा, इथं काय होतं? सेम केमिकल प्रॉपर्टीज. हिअर डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज येऊ शकतात. डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज.
Here the physical properties and chemical properties both may be different. Both may be different. Are you getting? So here you understood what are the differences between isotopes and isobars. Isotopes and isobars. In isotopes and isobars, what is the difference you understood? Alright? I will request you to find some other, what you can say, वेगळेही काही अजून डिफरन्सिएशन आहे का? अजून बारीक सारीक काही डिफरन्सेस आहेत का? लिहून पाठवा बघू. ऑलराइट, नाउ I discussed some points of what are the differences between isotopes and isobars, and today also I discussed what the postulates of Bohr's model of an atom. Postulates of Bohr's model of an atom. In the next part, we shall discuss the very important shell, subshell, orbital. Orbit हे वेगळं आहे, ऑर्बिटल हा कन्सेप्ट वेगळा आहे. कीप वॉचिंग, कीप एन्जॉईंग केमिस्ट्री. थँक यू.